बघा आता मी काढून तुला सर्कल वर्तुळ बघा वर्तुळात दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक त्रिज्या आणि एक व्यास. याला परिधी म्हणतात. जे पूर्ण राऊंड असतं ना आजूबाजूचं त्याला काय म्हणतात, परिधी. त्रिज्या आणि व्यास यात फरक असा आहे, व्यासच्या निम्मे काय असते, त्रिज्या. आता ए बी ओ हा काय व्यास, व्यासच्या निम्मे काय बघा, ओ वन पर्यंत काय त्रिज्या, ओ सी काय त्रिज्या, ओ बी काय त्रिज्या. तर असं म्हणलं त्याचे काही बेसिक सूत्र. व्यास काढायचा असेल 2 गुणिले त्रिज्या म्हणजे 2 आर. वृत्तकी परिधी 2 पाय आर. पायची किंमत तुम्हाला माहिती आहे, तर 22/7 एक 1/14. बेसिक गोष्ट. वृत्ताकार क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर. त्रिज्या खंड म्हणजे आपली जी त्रिज्या असते ना, त्रिज्या खंडाचा क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर. डिग्रीचे चिन्ह असते ते सगळे अंश, उदाहरण दिलेलं असते किती अंश डिग्री आहे ते 22/60. पायची किंमत 22/7 किंवा 3/14. ठीक आहे. अर्धवृत्ताकार क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर पहिला. आता तुम्हाला जेवढं उदाहरण घेईन ते उदाहरण कोणतं सूत्र संबंधित ते आपण तुम्हाला शिकवताना सांगतो. एक 150 मीटर व्यास वाले एक वृत्ताकार मैदान. बघा आता एक असे वृत्ताकार मैदान ग्राउंड आहे समजा, ते परिता म्हणजे त्याच्या बाहेर 3 मीटर की एक समान चौड़ाई वाले म्हणजे अंतर किती आहे ते. ठीक. टोटल किती बार आतलं 150. आता 150 जरी तुमचे वर्तुळ असेल त्याची त्रिज्या किती असणार, निम्मे किती असणार 75. बरोबर ना. आता हे किती आहे 150 मीटर आहे, त्याचे निम्मे किती होणार 75. आता वृत्ताकार क्षेत्रफळ सूत्र काय आहे, म्हणजे पाय आर स्क्वेअर. बरोबर ना. पाय आर स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर. आता बघा ठीक आहे. पद सेट म्हणजे काय, एकूण केवळ पद का म्हणजे काय आधी. ठीक. 75 चे निम्मे त्रिज्या किती असणार, सॉरी त्रिज्या किती असणार 75. ठीक आहे. 75 अधिक 3 पद सेट आहे ना. 75 अधिक 3 म्हणजे किती 78 वजा केवळ पद म्हणजे फक्त आतला समजतंय ना. सूत्र
काय आपला वृत्ताकार क्षेत्रफळ पाया स्क्वेअर. काय स्क्वेअर आहे? पाया. बघा ते त्रिज्या आहे त्यांचा काय केला आपण? वर्ग. 78 78 वजा 75 75 वजा किती? 450 मीटर स्क्वेअर. पाया उदाहरण काय दिले? परत दिले तरी परत घ्या. किती दिली? ती 28 पहिली गोष्ट कर. सूत्र काय द्यायचं? 2 पाय. बरोबर. ऑलरेडी आपल्याला परत दिली. किती दिली आहे? 88.88 2. पायची किंमत किती असते? 22/4 बरोबर आहे. तर 22 2 खाली 7 पुढे जाणार. सूत्रातला 2 हा 22 आणि 28/7 समजते ना? बरीच दिली ऑलरेडी आपल्याला. आपली भुजा काढायची. आता किती भाग जातोय? 7 गेला 7 गेला. 22 1 22 22 चौक बेदुनी 2 सेंटीमीटर. भुजा किती आली? 2. आणि उत्तर आलेलं नाही. आपल्याला काय काढायचंय? वर्ग का परिमाप? काय काढायचंय? सूत्र काय आहे? परिमाप म्हणजे काय? परिमिती मराठीत 4. भुजा किती आली आता? 2. 8 कंटिन्यू करा. नाही. पायाची किंमत किती? 22/7 300. एक रेसिप्ट ट्रॅक आहे. परिधी म्हणजेच काय? दिली संधी त्याला परिधी म्हणतात. ठीक. आता वर्तुळाच्या 2 गोष्टी आहेत. व्यास आणि त्रिज्या. व्यास सलग व्यासच्या निम्मे त्रिज्या. ठीक. आता काय म्हटलं? एक मैदान आहे. एक वृत्ताकार रेसिंग ट्रैक बना गया है. यदि रेसिंग ट्रैक की बाह्य परिधि और आंतरिक परिधि यही यांच्यात किती मीटर अंतर आहे? 33 मीटर. बाहेरची ही आतली किती अंतर आहे? 33. ठीक आहे. मग ठीक. पाचशे किती सांगितले? 22/2. आता बाहेर नाही. जे अंतर असेल तर काय असेल आता? 22/7. कोणती संख्या वाला पूर्ण खाली येणार?
दूनी 22, 11 त्रिक 7 त्रिक 21, बेदुनी 4 पंचे 20, पॉइंट 4 दूनी 8, 4 पंचे म्हणजेच किती 5.25 करून बेस्ट आहे. पूर्ण झाले. पूर्ण झाले. हाँ सिंपल क्वेश्चन. एक आदमी गोलाकार तालाब का चक्कर एक बार पूरा करता है. एक कदम की लंबाई कितनी? सीधी चालतो है तो ठीक. आता 44 किंमत किती पाहिजे? 2. आता काय आवडतं काय खाली? हा 2 का? बरोबर. 2 22 काही 7 तर बाहेर येणार ती 22 दुनी 44. 2 गेला 2 गेला 7 गुणिले 7 चे किती? बेस्ट. उत्तर आलं का? 4 सेंटीमीटर. आता 1 मीटर मध्ये किती सेंटीमीटर? बेस्ट. म्हणजे किती मग? 49 मीटर. समस्या प्रश्न. आता काय विचारलंय? तालाब का क्षेत्रफळ म्हणजे वृत्त का क्षेत्रफळ.
पाया स्क्वेअर. किती किंमत आली? 49. समजते ना? त्रिज्या आली 49. आता 7 झाले किती? 49. 7 9 हातच्याला 7 चौक 28 6 34 गुणिला 22. समस्या प्रश्न 7 7 49. 7 गुणिले 49 343. हा गुणिला खाली घेतला. आता 22 गुणिले 343. डन. 22 1 66 हातच्याला 7. 22 चौक 88 88 6 बोला. हा 94 हातच्याला किती? 9. 22 1 66 9 किती? या डेली साठी टॉपिक नाही आहे. पहिले संवाद लागला मला. बघा 28 मीटर व्यास वाले एक वृत्ताकार मैदान तो समतल करने के बघा समजा आहे वृत्ताकार मैदान. त्याचा व्यास किती आहे? 28. व्यासच्या निम्मे काय असते? त्रिज्या. काय असते? त्रिज्या. काय मिळाली? 14 सेंटीमीटर त्रिज्या. बरोबर. आता वृत्ताकार क्षेत्रफळ काय आहे? सूत्र 2 पाया स्क्वेअर. बरोबर. पाया स्क्वेअर. आता त्रिज्या किती भेटली? 14. पायाची किंमत 14 स्क्वेअर म्हणजे 2 वडे 14 द्यावे. बरोबर. बेस साठी आता 14 2 28. बरोबर ना? 14 2 किती? 28. हा 22. 28 2 56 7च्याला 5. 28 2 56 56 आणि 5 61. 61 वर्ग मीटर. चला ठीक आहे. आपल्याला पुढे काढायचं. किती आलं क्षेत्र? किती आलं? 616. त्याला प्रतिरूप काय करायचंय? प्रति वर्ग मीटर किती आहे? 125. दीडचा क्वेश्चन मार्क 6. समजतंय ना? ठीक. अजून पण काही टेन्शन नका घेऊ. 5 × 30 हातच्याला 3. 5 1 5 3 8. 5 × 30. एका संख्येचा गुणाकार झाला 1 खोली. 7 2 12 हातच्याला 1 2 1 3. 7 2 12 दोन संख्येचा गुणाकार झाला. ठीक. 6 1 6 1 1 1 6 1 6 म्हणजे 6 1 6 6 1 6 1 1 1 6. बरोबर. हा 0 8 2 10 हातच्याला 1. 6 1 7 7 2 10 0 हातच्याला 1. 3 2 5 1 6 1 7. 77 वर्ग मीटर. सॉरी पैसे ते बाय किती कर्ज आहे त्याला? 77,000 रुपये. आता जुडीचा क्वेश्चन आहे.
100 सेंटीमीटर मध्ये 1 मीटर होतं वाटतं. एक कमरे के फर्श की लंबाई 3 मीटर और चौड़ाई कितनी 1 मीटर 50 सेंटीमीटर. ठीक है. तो ऑपरेशन दिलो आता 3 मीटर म्हणजे किती 300 सेंटीमीटर बरोबर. आता 1 मीटर म्हणजे किती पुढे त्याने सेंटर दिले बरोबर. 1 मीटर 100 सेंटीमीटर पुढे 50 त्याने दिले. ठीक म्हणजे 300 सेंटीमीटर हे 100 आणि 50 किती सेंटीमीटर. ठीक आहे. लंबाई किती आहे चौड़ाई किती यांचा काढायचा मसाला. काय काढायचा किती मसाले 150 येणार. 2 कसं येणार 150 जुने 300 150 मसाले येणार ना. आता लांबी किती 300 चौड़ाई किती 150 बरोबर. मसाला किती आला आहे वर्गाकार आहे म्हणून आपल्याला डबल घ्यावं लागेल. ठीक. खतम. टाटा बाय बाय. 0 गेला 0 गेला 15 दुनी 30. किती पत्थर लागतील मग कृष्णा बरोबर आहे का. कांबे किती 48 दोघांमध्ये अंतर किती आहे 5. 48 ला 5 करा 200 नाही. वर्ग का परिमाप परिमिती 4a येऊन गेले तुम्हाला मागचं उदाहरण बघा. हा नाही नाही विषय सोड. बघा नहीं पायचा विषय नहीं. एक वर्गाकार क्षेत्र में बाल लगाने के लिए 480 नहीं बाल लगाने के लिए 48 खंबे गाड़ता है कौन मनीष. यदि दो खंभों के बीच की दूरी 5 मीटर है तो इस प्रकार निम्न वर्ग का क्षेत्रफल ज्ञात कीजिए. पहली गोष्ट तो बघा
भुजावर, ठीक आहे. वर्ग का क्षेत्रफळ, याचं सूत्र बघा. आपल्याला वर्ग का क्षेत्रफळ ज्ञात केली, तर क्षेत्रफळ काय आहे, सूत्र काय, भुजावर. आता आपल्याला भुजाकडे ठीक. पण त्याची परिमिती